सालापासून मानव संसाधन विभागाने राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्याचे घोषित केले, तेव्हापासून सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये हा मौलाना अबुल आझाद कलाम यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जात आहे. मौलाना आझाद कलाम यांचं शिक्षणामध्ये असलेलं योगदान, उच्च शिक्षणामध्ये त्यांनी UGC ची जी स्थापना केलेली आहे आणि वेगवेगळ्या उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये मौलाना अबुल आझाद कलाम यांचं कार्य अनन्यसाधारण असं आहे. आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचा मी या ठिकाणी अल्प परिचय आपणासमोर करतो. प्राध्यापक डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांचं शिक्षण MA, MAd, LLB, PhD. आवाज येत नाही. म्यूट झालंय का? डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी. सर आवाज येत नाही. मला येतोय. म्यूट झालंय ना. तुम्हाला येतो बाहेर. सर तुम्हाला येतोय का आवाज? तांबोळी सर. हॅलो तांबोळी सर. हो येतोय आवाज. सर आला. मला येतोय आवाज. हा हा ओके. डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी हे सेवानिवृत्त उपप्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, डेक्कन जिमखाना या ठिकाणाहून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सध्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे ते संपादक आहेत. प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरमचे ते सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय एकात्मता विकास समितीचे ते निमंत्रक आहेत. SM जोशी शिक्षण आणि आरोग्य निधी याचे ते कार्यवाहक आहेत. आजपर्यंत त्यांची जी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्याच्यामध्ये हमीद दलवाई, क्रांतिकारी विचारवंत, प्रभावशाली शिक्षण तज्ञ, आझाद कलाम, शहाबानो ते शबाना बानो, मुस्लिम महिला अधिकार संघर्ष, मुस्लिम समाज प्रबोधन व विकास, मुस्लिम समाज व्यक्ती विचार व साहित्य, समान नागरी कायदा अपेक्षा व वास्तव, महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास, नवे दालन नव्या संधी. ते कोऑथर म्हणून त्यांची जी पुस्तकं पब्लिश झाली त्यामध्ये हॉट अलायन्स इंडियन मुस्लिम पब्लिश्ड बाय अकार बुक्स दिल्ली, सेक्युलरिझम अंडर सिगल पब्लिश्ड बाय अकार बुक्स दिल्ली, सहसंपादक बहुजनांचे शिक्षण, वास्तव व अपेक्षा, कॉंग्रेड रापनेने स्मृती ग्रंथ याचं देखील लेखन त्यांनी केलेलं आहे. व्यक्ती, घटना, विशेष विषयावरील विशेषांक तसेच दीपावली व अनियमित विशेषांकाचे संपादन, तसेच विविध साप्ताहिके, मासिके तसेच वर्तमानपत्रातून नियमित लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचा सहभाग दूरदर्शनच्या विविध प्रादेशिक व राष्ट्रीय वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती, चर्चा, वाद प्रतिवाद कार्यक्रमात नियमित सहभाग, आकाशवाणीसाठी लोकजागर, दिनविशेष, चालू जमाना यासारख्या कार्यक्रमात त्यांनी लेखन केलेलं आहे, व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर मुलाखती व प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभाग देखील घेतलेला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे त्यांनी आयोजन केलेले आहे. शोध निबंधाचे वाचन आणि साधन व्यक्ती म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे. यशदा, बार्टी,
महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी, इन्स्टिट्यूट ऑन ह्युमन राईट्स आणि तत्सम सामाजिक संस्था तसेच शिक्षण प्रशिक्षण संस्था व संघटना येथे त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सार्वजनिक तसेच वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांची अनेक व्याख्यानं झालेली आहेत. त्यांचं आजपर्यंतचं जे योगदान आहे, हामिद दलवाई स्टडी सर्कलची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि त्यामार्फत व्यवसाय मार्गदर्शन, UPSC, MPSC आणि स्पर्धा परीक्षा यांचं मोफत प्रशिक्षण आणि उपक्रम ते आयोजित करतात. मुस्लिम महिला मदत केंद्रामार्फत महिलांना समुपदेशन, कायदा मार्गदर्शन आणि सहकार्य हे त्यांचं नेहमीच चालू आहे. समविचारी संघटना, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा आणि समाज प्रबोधनावर आणि भारतीय संविधान साक्षरता कार्यक्रमाचे विविध पातळीवर त्यांनी आयोजन केलेलं आहे. 2011 सालापासून ईद अल अजहा अर्थात बकरी ईद निमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात रक्तदान सप्ताह अभियान सुरू केलेलं आहे. गेली 10 वर्षे ते हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहकार्य सर करत आहेत. भारतीय संविधान साक्षरता व सन्मान अभियान या निमित्ताने विविध माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाचं आणि व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे. मुस्लिम समाज आणि महिलांच्या प्रश्नावर विशेष कार्य 1985-86 मध्ये शहाबानो प्रकरणादरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती, कायदा मंत्री यांना निवेदन देऊन सोबत त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. तसेच डिसेंबर 2017 मध्ये तलाकबंदी विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी माननीय पंतप्रधान, केंद्रीय मंत्री व विविध राजकीय पक्षांना निवेदन देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष भेटी आणि चर्चा केलेली आहे. भारतीय संविधानकर्त्यांना अपेक्षित असलेला आणि संविधानाच्या मार्गदर्शक तत्वात उल्लेखलेला समान नागरी कायदा अस्तित्वात यावा म्हणून विविध माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास, शैक्षणिक व आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी सर नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन करत असतात. नैसर्गिक आणि मानवी आपत्ती काळात प्रभावित झालेल्या सर्व धर्मीय समाजासाठी मदत आणि कार्य करतात. त्यांना आजपर्यंत मिळालेले जे पुरस्कार आहेत ते गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट बापू विधायक कार्यकर्ता पुरस्कार 2008, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन भास्कर अवॉर्ड 2009, मुंबई मराठी पत्रकार संघ भाई तांबे पुरस्कार 2010, महाराष्ट्र ग्रंथ उद्योजक सभा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार 2011, कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार मौलाना आजाद बहुउद्देशीय संस्था वाई 2012, इंद्रधनु नवी दिल्ली साहस सन्मान 2014, अवाबेन देशपांडे नवरचना केंद्र सुमतीबाई साठे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार 2014, शुभचिंतक फाउंडेशन अहिंसा सन्मान 2014, PA इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अजम कॅम्पस पुणे 2015, सत्यशोधक राणा चव्हाण प्रतिष्ठान महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार 2016, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिनी जगन्नाथ राठी पुरस्कार 2017, मराठवाडा साहित्य भूषण पुरस्कार मराठवाडा समन्वय समिती 2017, हिरो ऑफ पुणे अवॉर्ड बाय टाइम्स ग्रुप पुणे मिरर पुणे 2017, महात्मा फुले पुरस्कार प्राध्यापक पाटील सेवा प्रतिष्ठान जळगाव 2018, राष्ट्र सेवा दल पुणे संविधान सन्मान पुरस्कार 26 नोव्हेंबर 2018, समाज शिक्षक गौरव पुरस्कार शिक्षक हितकरणी संघटना डिसेंबर 2018, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार लोणी प्रवरानगर ऑगस्ट 2019 असे अनेक पुरस्कार सरांना आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. जागतिक शांतता व मैत्री अभियानात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 50 दिवसात जगातील 15 देशांमध्ये शांतता व मैत्रीचा संदेश देण्यासाठी नियोजित वर्ल्ड पीस अँड फ्रेंडशिप मिशन मध्ये त्यांचा कृतीयुक्त सहभाग होता. विशेष म्हणजे सरांनी MAd केलेला आहे आणि त्यांची PhD देखील शिक्षण शास्त्रामध्ये झालेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे शिक्षण शास्त्र विभागामध्ये त्यांनी हमीद दलवाई यांचं लोकशिक्षणातील योगदान या विषयावर PhDचा प्रबंध सादर केलेला होता. तर असे हे
आजचे वक्ते आपल्याला आज लाभलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं कार्यक्रम विभागाच्या वतीनं मी प्राध्यापक डॉक्टर GS कांबळे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालकाकडे स्वाधीन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. अत्यंत विस्तृत असा बायोडाटा आजचे व्याख्याते डॉक्टर तांबोळी सर यांचा आहे आणि त्यांनी केलेलं सामाजिक काम सुद्धा फार महत्वाचं, मोलाचं आणि विधायक स्वरूपाचं आहे. आपला फारसा वेळ न घेता मी आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर तांबोळी सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना त्यांनी उद्बोधित करावं. आदरणीय डॉक्टर तांबोळी सर. सर अनम्यूट करा. तांबोळी सर. डॉक्टर. हा Yes. हा येतोय सर. ओके, थँक्यू सर. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या सन्माननीय प्राचार्य वंदनाताई जाधव नलवडे मॅडम, या कार्यक्रमाचे समन्वयक ज्यांनी मला या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यामध्ये मॅडमकडे शिफारस करून मला इथे पाचारण केलं, ते डॉक्टर कांबळे सर. अत्यंत चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन ही करणारे आमचे सर, त्यांचं नाव माझ्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. उपस्थितांच्या मध्ये अनेक मान्यवर प्राध्यापक आहेत, ज्यामध्ये आमचे जुने प्राचार्य डॉक्टर MA शेख सर दिसत आहेत. आमचे जवळचे मित्र, नातेसंबंधी असणारे प्राध्यापक जमीर मोमीन सर ही यामध्ये दिसत आहेत. या सर्वांना मी नमस्कार करतो. आज मौलाना अबुल कलाम आझादांचा जन्मदिवस आहे. त्यांना अभिवादन करतो आणि या जन्मदिवशी आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. या दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छाही देतो. कांबळे सरांनी फारच विस्तृत असं परिचय करून दिलेला आहे. त्याची तेवढी गरज नव्हती असं वाटतं, कारण मी सामान्य असा कार्यकर्ता आहे आणि आपण काम करण्याचा तो एक भाग असतो. आणि आज आपल्याला देशाचं भवितव्य पाहणारा असा जो एक दृष्टा शिक्षण तज्ञ आणि स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद अर्थात मोहिउद्दीन अहमद यांच्या कार्यकर्तृत्वाचा, शैक्षणिक योगदानाचा आज आपल्याला एक म्हणूया उजळणी करायची आहे, स्मरण करायचं आहे. योगायोगाने यावर्षीच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा सर्वांच्या समोर आलेलं आहे. त्या अनुषंगाने सुद्धा मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण मंत्री असताना, आणि एकदा नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, तर 1947 पासून 1958 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष त्यांनी शैक्षणिक योगदान दिलेलं आहे. अशा एका विस्मरणात गेलेल्या योद्ध्याच्या बाबतीमध्ये मला मांडणी करायची आहे. अनौपचारिक पद्धतीने जेव्हा मी कांबळे सरांशी बोलत होतो, तेव्हा असं मला समजलं की आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन यांचं जसं महात्मा गांधींशी ऋणानुबंध होतं, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या एकूण भेटीनंतर त्यांनी दिलेली संस्थेला देणगी ही ऐतिहासिक आहे. आणि महात्मा गांधींनी ज्यांना अत्यंत जवळचा असं स्थान दिलं, असे मौलाना अबुल कलाम आझादांचं सुद्धा या संस्थेशी एका वेगळ्या पद्धतीने ऋणानुबंध असल्याचं मला समजलं. संस्थेच्या आरंभ काळामध्ये जेव्हा काही प्रमाणात याचं अनुदानाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी उभ्या राहिलेल्या होत्या,
त्या काळामध्ये मौलाना अबुल कलाम आझादांनी याला एक मार्ग काढून दिलेला होता. संस्थेच्या या ध्येयासाठी, त्याच्या कार्यासाठी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मौलाना अबुल कलाम आझादांनी महत्वाचं असं त्या काळात योगदान दिलेलं आहे. आणि मला कृतज्ञता वाटते व्यक्तिशः सुद्धा की आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन हे जे नाव देण्यात आलं त्याला कुठेतरी या ऐतिहासिक ऋणानुबंधाचा म्हणूया एक भाग असला पाहिजे. आणि आज मला या निमित्ताने एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल सुद्धा सुरुवातीलाच मला धन्यवाद द्यायला हवे. मौलाना अबुल कलाम आझादांच्या शैक्षणिक योगदानाच्या संदर्भातच बोलायचं आहे. आणि मगाशी आपण ठरवलं आजचा हा राष्ट्रीय चर्चासत्राचा भाग आहे, सेमिनार आहे. आणि या राष्ट्रीय सेमिनार मध्ये आरंभालाच मला बोलण्याची ही संधी मिळालेली आहे. मी जेव्हा असं म्हणालो की विस्मरणात गेलेला योद्धा, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी केलेलं योगदान, त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेलं त्यांनी योगदान, त्याचबरोबर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, आंतरराष्ट्रीय संबंध चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान, असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व मौलाना अबुल कलाम आझादांचं आहे. म्हणजे एक तत्वचिंतक म्हणून, बहुभाषा पंडित म्हणून, एक विचारवंत म्हणून, धर्मशास्त्राचे अभ्यासक म्हणून, स्वातंत्र्य सेनानी म्हणून, अशा पद्धतीचं विविधांगी एक व्यक्तिमत्व, ज्याला मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी असणारे आझाद यांच्या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ मला त्यांना अभिवादन करण्याची एक संधी या निमित्ताने मिळालेली आहे. पण आपल्या सर्वांना लक्षात येत असेल की मी म्हणालो की थोडंफार विस्मरणात गेलेला योद्धा. मला एक 2 वर्ष मला कुठल्याही पद्धतीने आज तरी राजकीय स्वरूपाचे वक्तव्य करायचे नाहीयेत आणि तो योग्य नाही, त्याचं कारणही नाही. पण कुठेतरी मनाला असं जाणवलं की त्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर जसं महात्मा गांधींचं महत्वपूर्ण योगदान आहे, तसं देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची नीव घालण्यामध्ये, पायाभरणी करण्यामध्ये नेहरूंचं जेवढं एक महत्व आहे, संविधान देऊन ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, सरदार वल्लभभाई पटेलांचं जसं योगदान आहे, तेवढ्याच पातळीवरचं योगदान हे मौलाना अबुल कलाम आझादांचं आहे. आणि असं असताना सुद्धा मला फक्त 2 वर्षापूर्वीची आठवण येते की जेव्हा 2 वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांचे 31 ऑक्टोबर हा जो जन्मदिवस आहे, त्या दिवशी जगातला सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आलेला होता. त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक साधारण 10-11 दिवसांनी मौलाना अबुल कलाम आझादांची जयंती आणि राष्ट्रीय शिक्षण दिन होतं. संसदेमध्ये त्यांचे तैलचित्र वगैरे लावण्यात आलेले होते. आणि जवळपास लोकसभा आणि राज्यसभा या दोघांना मिळून जवळपास 780 सभासद असतात. या 780 सभासदांच्या पैकी फक्त 3च संसदेचे सभासद या कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे ज्या संसदेमध्ये स्वातंत्र्यानंतरचे 11 वर्ष शिक्षण मंत्री म्हणून ज्यांनी योगदान दिलेलं आहे, अशा माणसाच्या जयंती दिनी 780 पैकी फक्त 3च खासदार या कार्यक्रमाला असणं म्हणजे आम्ही आझादांच्या बाबतीमध्ये कृतज्ञतेच्या ऐवजी कृतज्ञता दाखवतो की काय, असं वाटण्यासारखं हे वातावरण तयार झालेलं आहे.
आणि अशा वातावरणामध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनने हे राष्ट्रीय चर्चा सत्राचं आयोजन केलेलं आहे, हे माझ्यासाठी फार मोठा दिलासा देणारी बाब आहे. मित्रांनो, खरं म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद, मी जेव्हा 2008 मध्ये केंद्र शासनाने आझादांचा जन्मदिन हे राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं, त्यावेळेस मला अनेक ठिकाणाहून निमंत्रण आले की या विषयावरती तुम्ही बोला म्हणून. उपलब्ध असं साहित्य नव्हतं आणि म्हणून तेव्हा जवळपास 4 ते 5 दिवस मी औरंगाबाद येथे एक आझादांच्या सन्मानात काढलेली एक मोठी लायब्ररी आहे, तिथे जाऊन बसलो. काही पुस्तकं वाचले, इंग्रजी, हिंदी, मराठीमध्ये एकमेव पुस्तक होतं डॉक्टर अलीम वकील यांचं. आणि हे सगळे पुस्तकं पाहून मला प्रेरणा झाली की आझादांच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने माहिती समाजात यायला पाहिजे. आणि त्या प्रेरणेतून मी आझाद कलाम हे पुस्तक पुढे आणलं. पण यावेळेस मला एक अनुभव असा आला, मी जवळपास 100 विद्यार्थी आणि शिक्षकांना भेटलो आणि त्यांना असं विचारलं, मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव काय आहे? आणि मला विशेष असं वाटलं की एकाही शिक्षकाला, मी हे 2008, 10, 12 पर्यंतची गोष्ट सांगतो, एकाही शिक्षकाला मुस्लिम पदवीधर असणाऱ्या शिक्षित मुस्लिमांना आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव माहिती नव्हतं. आणि मौलाना अबुल कलाम आझाद आज सुद्धा जेव्हा आपण म्हणतो, त्यातला मौलाना या शब्दाचा अर्थ होतो धर्म अभ्यासक, धर्माचा अभ्यासक. अबुल कलाम ही पदवी आहे, जी पदवी बहाल केलेली आहे सौदी अरेबियाने. आणि अबुल कलाम याचा वेगळा अर्थ असा होतो विद्या वाचस्पती, म्हणजे डॉक्टरेट असणारी डिग्री आहे. आणि आझादांचं असं म्हणणं होतं, मी कोणतीही गोष्ट लिहून ठेवलेली आहे ती प्रमाण मानणार नाही. जो एखादी गोष्ट पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे म्हणून मी ती स्वीकारणार नाही, तर कोणत्याही गोष्टीचा अन्वयार्थ लावण्यासाठी मी स्वतंत्र आहे. माझी प्रज्ञा ही मुक्त आहे, माझ्या प्रज्ञेप्रमाणे मी त्याचा अर्थ लावणार आहे. अशा पद्धतीने त्याने तेव्हा आझाद हे नाव घेतलं. हे त्यांचं टोपण नाव होतं. म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद या नावामध्ये सर्व विशेषण आहेत, त्यांचं नाव नाहीये, हे अनेकांना माहिती नव्हतं. तेव्हा त्यांचं खरं नाव शोधण्याचा जेव्हा प्रयत्न लोक करतात तेव्हा लक्षात येतं की त्यांचं नाव, जन्म नाव हे मुहियुद्दीन अहमद असं होतं. आणि त्या काळात 2 नाव ठेवण्याची पद्धत होती आणि त्यामध्ये दुसरं नाव त्यांचं फिरोज बख्त अशा पद्धतीचं होतं. या तपशिलात जाण्याचं कारण नाही, कारण गुलाबाला कुठल्याही नावाने आपण संबोधलं तरी त्याचा जो सुगंध असतो, त्याची जी कीर्ती असते ती तीच असते. तेव्हा आम्हा सर्वांना माहिती असणारे हे योद्धे मौलाना अबुल कलाम आझाद यांची भेट महात्मा गांधींची 1920 मध्ये झाली. ती वर्ध्यामध्ये झालेली होती, वर्धा येथील सेवाग्राम मध्ये. आणि या पहिल्या भेटीमध्ये महात्मा गांधींनी आझादांना भरपूर असा वेळ दिला, त्यांच्याशी गप्पा मारल्या की त्या गांधीजींच्या अनेक अनुयायांना, तिथे आजूबाजूला असणाऱ्या त्यांच्या सहकार्यांना आश्चर्य वाटलं की गांधीजींनी त्यांच्या दिनचर्येतील अनेक गोष्टी बाजूला ठेवून या गृहस्थाला इतका वेळ कसा काय दिला. तेव्हा आझाद जात असताना गांधीजी त्या कुटीच्या बाहेर आले, सेवाग्रामातून त्यांना निरोप दिला. हे सुद्धा अनेकांना आश्चर्य वाटण्यासारखं होतं.
आणि गेल्यानंतर या अनुयायांच्या मध्ये, सहकार्यांच्या मध्ये चर्चा झाली की हे ग्रस्त होते कोण, आणि त्यांनी गांधीजींनाच विचारलं कि महात्मा गांधी, ये जो अभी यहाँ पर आई हुई जो हस्ती थी वे कौन थे? तो महात्मा गांधी असं म्हणाले की ते आपल्या भारताचे भवितव्य होते. भारताचे भवितव्य म्हणजे हा जो शब्द आहे ते फार महत्वाचा आहे. म्हणजे मी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक योगदानाच्या बाबतीमध्ये बोलणार आहेच आहे, पण तत्पूर्वी आजच्या वातावरणामध्ये ज्याला आपण राष्ट्रवाद म्हणतो, राष्ट्रभक्ती म्हणतो, देशभक्ती म्हणतो, या सगळ्या गोष्टी ज्याच्या नसानसामध्ये आणि रक्तामध्ये याच्यामध्ये होत्या, असा मौलाना अबुल कलाम आझाद आज आम्ही आमचा आयकॉन म्हणून का स्वीकारला जात नाही? दुर्दैवाने इथे मला हेही सांगायला आवडेल की मौलाना अबुल कलाम आझाद यांचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे की म्हणजे महाराष्ट्रामधील हिंदू बांधवांच्या साठी ज्ञानेश्वर महाराज ज्या तोडीचे आहेत, ज्या अर्थाने ते महत्वाचे आहेत, त्याच अर्थाने मौलाना अबुल कलाम आझाद हे मुस्लिमांच्या साठी महत्वाचे आहेत. पण इथे दुर्दैवाने मला हेही नोंदवावंसं वाटतं की मुस्लिम समाजातील सनातनी बांधवांनी, मुल्ला मौलवींनी यांना सुद्धा आझादांचे अनेक विचार जे आहेत ते आवडले नाहीत, त्यांना परवडणारे नव्हते. म्हणून या मुस्लिम सनातनी प्रतिगामी मुल्ला मौलवी उलेमांनी सुद्धा आझादांना एकही उर्दूतील अशी शिवी देण्याचे बाकी ठेवलं नाही की जी त्यांनी दिलेली नव्हती. सर्व शिव्या आझादांना दिलेल्या आहेत. आझादांचं धर्माकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन जर भारतीय मुस्लिमांनी जर स्वीकारला असता तर मी ते खात्रीलायकपणे हे सांगतो की जगातील मुस्लिम देशांना मार्ग दाखवणारा मुस्लिम समाज हा भारतातला ठरला असता. पण दुर्दैवाने असं झालं नाही. आझादांच्या कार्याला नीटपणे त्यांचं मूल्यमापन झालं नाही, समजून घेण्यात आलं नाही, आणि म्हणून मुस्लिम समाजाची मोठी दुर्दशा झालेली आहे. मला खरं मांडणी करताना आझादांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व मांडणं शक्य नाही. त्यांची पत्रकारिता सर्व ज्ञात आहे. म्हणजे वयाच्या म्हणजे 11-12 वर्षाच्या असताना त्यांनी त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. साहित्य संपदा तर फार मोठी आहे. आणि एक साम्य सांगतो, जसं लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य तुरुंगात लिहिलं, महात्मा गांधींनी अनेक प्रकारचं लेखन तुरुंगात असताना केलं, जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया सारखे ग्रंथ लिहिले, त्याच पद्धतीने मौलाना अबुल कलाम आझादांनी अनेक अशी जे ग्रंथ आणि साहित्य लेखन केलेलं आहे ते तुरुंगात असताना केलेलं आहे. त्यातल्या त्यात इस्लामचं नीट आकलन व्हायला पाहिजे, त्याचं अर्थनिर्वेचन व्हायला पाहिजे, इंटरप्रिटेशन व्हायला पाहिजे, म्हणून कुराण भाष्य ज्याला म्हणूया, त्यालाच उर्दूमध्ये तर्जुमल कुराण असं म्हणतात, त्याचं लेखन केलं. इंग्रजांनी अनेक वेळा ते हस्तगत केलं, बरबाद केलं, पुन्हा पुन्हा लिहून काढलं, आणि तुकोबांचे अभंग जसं पुन्हा तरंगायला लागतात तसं आझादांचं हे कुराण भाष्य आपल्याला उपलब्ध आहे. आजही मदरसांच्या मध्ये आझादांचे हे कुराण भाष्य जे आहे ते जर शिकवण्यात आलं तर आमची धर्माकडे पाहण्याची दृष्टी हे निश्चित पद्धतीने हे बदलू शकते. पत्रकार असणारे गुब्बारे खातीर हे जे त्यांचं पुस्तक आहे, मिडनाईट ड्रीम ऑफ इंडिया यासारखे पुस्तक, अनेक पुस्तकांचं लेखन आहे, हे अबुल कलाम आझादांची फार मोठी देणगी आहे. ती आम्ही आज आमचा ठेवा म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे. एकच उदाहरण देतो. देशाचं ऐक्य, हिंदू मुस्लिम ऐक्य
राष्ट्रीय एकात्मता, हे आजच्या घडीला जे आम्हाला एक फार महत्वाचे विषय वाटतात, त्या विषयाच्या संदर्भामध्ये आझादांनी केलेली मांडणी ही आम्ही आमच्या समोर आज ठेवायला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, त्यांचे एक विधान आहे की देश स्वतंत्र होत असताना कोणीतरी देवदूत आकाशातून असं आलं कुतुब मिनारच्या दिशेने आणि आझादांना असा जर त्यांनी प्रश्न विचारला की बाबा, तुझ्या एका हातामध्ये देशाचं स्वातंत्र्य आहे, ज्याच्यासाठी तुम्ही लढा देताय, संघर्ष करताय, तुम्हाला ते स्वातंत्र्य लढा एका हातात देतोय एका बाजूला, आणि त्याच्या बदल्यात भारतात हिंदू मुस्लिम ऐक्य हे देतोय, तर या दोघांच्या पैकी एकाची जर निवड करायची असेल तर तू कशाची निवड करशील? आझादांचं ते जे उत्तर आहे ते असं आहे, ते असं म्हणाले, देश आज स्वतंत्र नाही झाला तर ते उद्या होईल, 10 वर्षांनी होईल, 25 वर्षांनी होईल. आज जर देश स्वतंत्र नाही झाला तर ते भारताचं नुकसान होणार आहे. पण हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जर ऐक्य निर्माण नाही झालं तर ते नुसतं भारताचं नुकसान नाहीये, तर मानवतेचं नुकसान आहे. आणि म्हणून मी प्राधान्य जे देतो ते प्राधान्य हिंदू मुस्लिम ऐक्याला देतो. म्हणजे अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ज्यांनी हयात अर्पण केलेली आहे, त्यांचं बघा, आपल्याला कल्पना आहे की भारताची फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली, आणि तेव्हा मौलाना अबुल कलाम आझादांनी जे व्याख्यान दिलं होतं, भाषण दिलेलं होतं, ते भाषण ऐकून हजारो मुस्लिम लोक पाकिस्तानात न जाता आम्ही भारतातच राहणार आहोत ह्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलेला होता, आणि अनेक मुस्लिम हे भारतात राहिलेले आहेत. तेव्हा खरं म्हणजे मी परवा आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आमच्या मंडळाने घेतलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पोस्ट टाकलेली होती फेसबुक वरती, सोशल मीडियावर. मला अनेकांनी असे प्रश्न विचारले की मौलाना अबुल कलाम आझादांचं पदवी काय आहे हे आम्हाला सांगा, म्हणजे पदवी पाहिजे त्यांना. आता मी त्यांना म्हणलं, इंटरनेटवरती इतक्या पद्धतीने यांच्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे, ते शोधा ना, ते पहा ना, ते वाचा ना. तर मला उत्तर दिलं, तुम्ही आमच्या प्रश्नाला बगल देताय म्हणून, बगल देताय. तर या पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे, आणि दुर्दैव याचं वाटतंय की मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे सुद्धा संशयाने पाहणारं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा वेळेस मुस्लिमांच्या साठीच नाही तर सर्व भारतीयांच्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद समजून घेणं हे फार फार महत्वाचं आहे. यामध्ये मी वेळेच्या बाबतीमध्ये म्हटलेलं होतं, त्या वेळ किती मी घालवावा या प्रस्तावनेमध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील बाकीच्या गोष्टींच्या मध्ये. तत्पूर्वी मला असं वाटतं की मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज 132वी जयंती आहे. त्या निमित्ताने आझादांच्या व्यक्तिमत्वाचं थोडस मी स्मरण केलं. पण आज दिलेला विषय जो आहे की आझादांनी जे शिक्षण विषयक विचार मांडलेले आहेत, शिक्षण विषयक त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये मी थोडस प्रकाश टाकावा. खरं हे प्रकाश टाकावा म्हणत असताना मला पुन्हा थोडस संकोच वाटतोय. तो संकोच यासाठी की आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन हे शिक्षणावरती काम करणारं, शिक्षण प्रसाराचं काम करणारं असं महाविद्यालय आहे. आणि अशा शिक्षण महाविद्यालयामध्ये मी आझादांच्या शिक्षणावरती बोलताना माझा उद्धटपणा ठरेल की काय, अशा प्रकारची मला शंका येते, संकोच वाटतोय. पण आझादांनी शिक्षण संस्थांना प्रयोगशाळा म्हणून संबोधलेलं होतं, लॅबोरेटरीज, मॅन मेकिंग लॅबोरेटरीज म्हणून म्हटलेलं होतं. आणि माणूस घडवणाऱ्या या प्रयोगशाळा उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम सर्व बाजूने विस्तारल्या पाहिजेत.
आणि शिक्षणातून भावी समाज निर्माण घडवता आलं पाहिजे. अशा प्रकारचा एक फार महत्वाचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी शैक्षणिक अधिष्ठान मांडलेलं आहे. मला आपल्या लक्षात आलं असेल की स्वतंत्र भारत झाल्यानंतर भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कुठली एजन्सी करत असेल, कार्यप्रणाली करत असेल, तर ती शिक्षण असते. आणि म्हणून देशाच्या एकूणच आर्थिक प्रगती असेल, संरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, भारत हा कृषी प्रधान देश आहे त्या निमित्ताने असेल, आणि हे सगळं करत असताना आपल्याला काही मूलभूत स्वातंत्र्योत्तर काळात बदल करायचे असतील, परिवर्तन करायचं असेल, प्रगती करायचं असेल, तर यासाठी शिक्षणासारखं दुसरा पर्याय नसतो. आणि म्हणून शिक्षण ही एक गुंतवणूक आहे, शिक्षण ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि म्हणजे नेहरू सुद्धा असं म्हणायचे, तुम्हाला जर वर्षभरामध्ये कशाचं जर फळ मिळायचं असेल तर तुम्ही अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला 10 वर्षामध्ये जर फळं पाहिजे असतील तर तुम्ही झाड लावा, म्हणजे 10 वर्षांत फळं द्यायला लागतील. पण 50 वर्षानंतर आणि 100 वर्षानंतर जर तुम्हाला काही फळं हवी असतील तर त्यासाठी तुम्ही शिक्षणामध्ये गुंतवणूक करा. मी तर म्हणेन की मौलाना अबुल कलाम आझाद 11 नोव्हेंबर 1888 मध्ये जरी जन्मलेले होते, तर हा त्यांचा 1888 त्यांचा जन्माच्या वेळेस त्यांचं वय 50 वर्षाचं होतं. म्हणजे जन्मताच ते 50 वर्षाचे होते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण असं की 50 वर्षा पलीकडचा विचार करणारे असे मौलाना अबुल कलाम आझाद होते. भविष्य पाहणारा असा हा माणूस होता. आणि म्हणून शिक्षण हे समाज घडवण्यामध्ये फार महत्वाचं एक साधन आहे, या अर्थाने त्याने याकडे पाहिलं. आणि मुख्यतः आमच्या देशाच्या गरजा काय आहेत, आमच्या देशासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी काय आहेत, कुशल कामगार कुठला हवा आहे, आणि कामगारापेक्षा पदवीपेक्षा मानव निर्माण करणारी ही प्रक्रिया कशी होईल याकडे त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे एक समाजाचा जबाबदार घटक म्हणून माणूस उभा राहायला पाहिजे, सुसंस्कृत माणूस घडायला पाहिजे. यासाठी शिक्षण काय करू शकतो हे त्यांनी त्या काळात अभ्यासक्रम तयार करताना लक्षात घेतलेलं होतं. मुख्यतः भारत हा जो देश आहे तो बहुसांस्कृतिक आहे, बहुधार्मिक आहे, बहुभाषिक आहे. अशा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुविध प्लुरॅलिस्टिक देशामध्ये सहजीवनाची गरज असते. आणि हे जे सहजीवन आहे, परस्परांच्यावरती प्रेम करणारं, परस्परांचा स्वीकार करणारं, परस्परांचा आदर करणारं, हे एकमेकाचं आदर करणारं शिक्षण आम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे सहजीवन, आणि त्यातल्या त्यात नुसतं सहजीवन नाही तर कृतिशील सहजीवन आम्ही कसं निर्माण करू शकतो याची दृष्टी यामध्ये दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये आम्ही अलीकडे नैतिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतो, पण समाज कल्याणाची एक आस या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. म्हणजे सहजीवन आणि समाज कल्याण या दोन गोष्टी आमच्या शिक्षणातून व्यक्त व्हायला पाहिजे, हा त्यांचा महत्वाचा विचार होता. म्हणजे आम्ही देश म्हणजे प्राचीन देशाचं आधुनिक राष्ट्रामध्ये आम्हाला रूपांतर करत असताना भारतीय शिक्षणाचा पाया हा लोकशाही गतिमान करण्यासाठी कसा आम्ही करू शकतो, शिक्षणाचे प्रमाण वाढवले तर आपण आपली लोकशाही समर्थ करू शकू. सामान्य माणूस हा जर साक्षर झाला तर आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होऊ शकते. हा जो विचार आहे तो विचार आपल्या
पहिल्या शिक्षण मंत्र्यांनी दिलेला होता. आणि सामान्य लोकांच्या मध्ये जोपर्यंत साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार होत नाही तोपर्यंत देशातील लोकशाहीला भवितव्य राहणार नाही, हा मूलभूत विचार आझादांचा होता. त्याचबरोबर नागरिकांना त्यांचं शोषण होऊ नये, विषमता असू नये म्हणून त्यांच्या हक्काची जाणीव तर व्हायलाच पाहिजे, पण मानवी हक्कांच्या बरोबर माणसांचे नागरिक म्हणून कर्तव्य काय असतात, एक आपली जबाबदारी काय असते, हे सुद्धा शिक्षणातून प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी आमचा जो शिक्षणाचा जो विस्तार आहे तो विस्तार अधिक गतिमान केला पाहिजे, हा विचार मौलाना अबुल कलाम आझादांनी मांडलेला होता. म्हणजे आता शैक्षणिक योगदानाच्या बाबतीत बोलायचं आहे, घड्याळाकडेही माझं लक्ष आहे, पण प्रामुख्याने त्यांनी 5 गोष्टींच्या वरती भर दिलेला होता. शिक्षणामध्ये 5 महत्वाच्या गोष्टी कुठल्या, की सर्व वयोगटातील मुलांना सक्तीचं शिक्षण व्हायला पाहिजे. आता सर्व वयोगटातील मुलं म्हणत असताना आमच्याकडे जे राईट टू एज्युकेशनचं जे विधेयक आलं त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी म्हटलेलं आहे, 6 ते 14. पण संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मौलाना आझादांच्या सारख्या शिक्षण तज्ञांनी अशी अपेक्षा केलेली होती की सर्व वयोगटातील, म्हणजे मुलाचा जो मूल विकास असतो तो 2.5 वर्षापासून 2.5 वर्षापर्यंत जवळपास 70-80% होत असतो. आणि जेव्हा तो अंगणवाडीत असतो, बालवाडीमध्ये असतो, तेव्हा तर त्याचा बुद्धिमत्तेचा मोठा असा तो एक पायाभरणी म्हणजे काय, एक बुद्धिमत्तेच्या विकासाची ती एक पायरी असते, ती एक स्टेज असते. आणि आज तागायत आपल्या लक्षात येतं की 2.5 ते 6 या वयोगटातील जे शिक्षण आहे आजही आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. त्या काळातली आपल्याला शैक्षणिक स्थिती माहिती आहे, साक्षरतेचं प्रमाण माहिती आहे. तेव्हा त्यांनी प्रौढ शिक्षणासाठी ज्या मूलभूत धोरणांचा अवलंब केला त्याचे आज एवढी आपल्याला त्याची गरज वाटत नसेल, पण बघा की किती एक 25-30% सुद्धा लोक साक्षर नव्हते. आणि जे लोक पदवीधर आहेत या पदवीधर लोकांना साक्षरतेची जबाबदारी दिली तर त्यांचं स्वावलंबन होईल, त्यांना उदरनिर्वाहासाठी साधन मिळेल आणि देश स्वतंत्र होईल. म्हणून साक्षरतेच्या संदर्भामध्ये त्यांनी मूलभूत असे योजना आखल्या. उच्च शिक्षणाचा दर्जा आम्ही जोपर्यंत वाढवत नाही, म्हणजे क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन, या दृष्टीने मूलभूत गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि इतकंच करून थांबलेले नाही तर त्यांनी राष्ट्राची गरज विचारात घेऊन भविष्य पाहून देशामध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक गोष्टीला प्रोत्साहन मिळावं म्हणून IIT असतील, IIM असतील, अशा विज्ञान क्षेत्रामध्ये मोठं काम करणारे अशा पद्धतीच्या संस्थांची उभारणी केली. देशाचा विकास आणि प्रगती केवळ आर्थिक निकषावरती आपण ठरवू शकत नाही, तर त्या देशामध्ये सांस्कृतिक स्तर कसा आहे, त्या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे त्या देशातल्या सुसंस्कृततेची आपल्याला जाणीव होते. म्हणून ललित कला अकॅडमी असेल, साहित्य कला अकॅडमी असेल, नाट्य अकॅडमी असेल, अशा मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्याची स्थापना करावी लागली. मी विस्मरणात गेलेले योद्धा म्हणत असताना आणखीन एक गोष्ट दुर्दैवाने आठवते. अलीकडे आम्ही ज्या ज्या महत्वाच्या अशा संस्था आहेत, ग्रंथालय आहेत, संग्रहालय आहेत, याकडे आमचं दुर्लक्ष होताना दिसते. मला परवाच असं समजलं की कलकत्त्यामध्ये एक फार मोठं संग्रहालय आहे, वास्तू आहे, आझादांचं बहुतांश साहित्य आहे, त्यांचे जतन केलेले मोठमोठे वस्तू आहेत. आणि हे आझादांच्या नावे असणार संग्रहालय सुद्धा विकायला काढलेला आहे, अशा प्रकारची बातमी मला 2च दिवसापूर्वी मिळालेली आहे. असं जर झालं तर आम्हाला आमचा देश हा या
ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वातंत्र्योत्तर काळाचं भवितव्य पाहिलं, अशा लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही कशा प्रकारच्या भावना ठेवतोय हे विचारात घ्यायला पाहिजे. कारण हा विषय तसा मोठा आहे. पण आझादांचा एकूणच जर दृष्टी म्हणजे आझादांकडे तुम्ही फक्त मुस्लिम म्हणून पाहायला नकोय. आणि मुस्लिम म्हणून त्यांच्याकडे आम्ही जर पाहिलं तर तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय. ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते, स्वातंत्र्य सेनानी होते. आजकाल अशा पद्धतीची कुजबूज चाललेली आहे, कुजबूज. आझादांच्या ऐवजी दुसरं अजून कोणाला जर शिक्षण मंत्री केलं असतं तर असं देशाचं झालं असतं. म्हणजे नेहरूंचं चुकलं, गांधीजींचं चुकलं, आझादांच्या सारख्या माणसाला शिक्षणात मंत्री केलं, हे कसं चूक झाली हे सांगण्याची एक परंपरा आपल्याकडे अलीकडे वाढताना अशी दिसते. पाहण्याचा दृष्टिकोन हा सदोष होतोय. खरं म्हणजे मी राजकारणाच्या दृष्टीने जाऊ इच्छित नाही, पण एकूणच व्यवहारामध्ये उपयोगी पडणारे म्हणून ज्याला मल्टीपर्पज स्कूल्स, बहुउद्देशीय शाळा यांची त्यांनी शिफारस केलेली होती. आणि हे सगळं जे आहे केवळ अक्षर ओळख करून आपल्याला हे चालणार नाही, तर ज्याला आपण मॅन मेकिंग एज्युकेशनच्या दृष्टीने आपण जाऊ, त्या पद्धतीचं शैक्षणिक धोरण आम्ही निर्माण केलं पाहिजे, ज्यामध्ये आधुनिकता असली पाहिजे, उदारमतवाद असला पाहिजे आणि मानवतावाद असले पाहिजे. म्हणजे हे मॉडर्निटी, लिबरलिझम आणि ह्युमॅनिझम हे जर देशामध्ये आम्ही निर्माण केलं तर आमचा देश संपन्न होणार आहे आणि आमचा देश प्रगती पथावर जाणार आहे. ही जी एक बाजू आहे ते आम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणजे शिक्षण हे माणसाची मन उघडवणारं, जसं काय दरवाजे आपण उघडतो तसे आमचे दरवाजे उघडवणार असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या संकुचित मनोवृत्ती आहेत त्या मनोवृत्ती नष्ट करणारे असलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने आधुनिक काळामध्ये कांबळे सर आणि आपले सर्व शिक्षकांना कल्पना असेलच की ज्या पद्धतीने लर्निंग हे महत्वाचं असतं, तसं डी लर्निंग सुद्धा फार महत्वाचं आहे. लर्निंग, डी लर्निंग आणि रीलर्निंग, पुन्हा शिक्षण, ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही केलं पाहिजे. आमची जी संस्कृती आहे ती वसुदैव कुटुंबकम मानणारी संस्कृती आहे. आणि आज आम्ही वर्ल्ड सिटिझनशिपच्या दिशेने चाललेलो आहोत. फक्त जगाचा विचार करून चालणार नाही. ज्या पद्धतीने देशांतर्गत गोष्टींच्या बाबतीत आपण विचार करतो, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सुद्धा काही गोष्टींना आम्ही लक्ष दिलं पाहिजे. खरं म्हणजे शिक्षण मंत्री असताना जे महत्वपूर्ण अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याचा मी एक 2-3 मिनिटांमध्येच आता आढावा घेणार आहे. वेळेकडेही माझं लक्ष आहे. ते म्हणजे विशेषतः देशामध्ये सुशिक्षित, सुसंस्कारित आणि सुजाण असं नागरिकत्वाची जाणीव करून देणारं शिक्षण आम्ही द्यायला पाहिजे, ज्याला आम्ही सामाजिक सोशल एज्युकेशन म्हणू. ती तेव्हापासून आजतागायत कामाची ही गरज होती. आणि नुसतं एज्युकेशन नाही, सोशल एज्युकेशन नाही, तर क्रिएटिव्ह एज्युकेशन ज्याला आपण म्हणू, सृजनक्षम शिक्षण ज्याला आम्ही म्हणू, त्या दृष्टीने त्यांनी शिक्षणाकडे पाहिलेलं आहे. आणि म्हणून केवळ औपचारिक शिक्षण नाही, तर या शिक्षणामध्ये नृत्य असेल, नाट्य असेल, साहित्य असेल, सिनेमा असेल, संस्कृती असेल, भाषा असतील, या सर्वांना आम्ही समान महत्व देऊन त्या अंगाने सुद्धा पुढे जायला पाहिजे. आणि विशेषतः वैश्विक मूल्य जी आहेत ती आजच्या काळात महत्वाची आहेत. आणि हे विश्व पातळी की आज आम्ही या गोष्टींकडे पाहतो. या वाढीसाठी आम्हाला शिक्षण हवं आहे. आणि म्हणून मी आधी सांगितल्याप्रमाणेच आतापर्यंतच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे, या पूर्वीचं जे शैक्षणिक धोरण होतं त्यामध्ये कोर एलिमेंट होते, 10 गाभा घटक होते. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे जे 10 गाभा घटक आहेत ते थोडं
बाजूला पडलेत की काय, अशा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीत असेल, धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये असेल, लोकशाही मूल्यांच्या बाबतीमध्ये असेल, सामूहिक संस्कृतीच्या बाबतीमध्ये असेल, या मुद्द्यांना आजच्या शैक्षणिक धोरणामध्ये किती स्थान आहे हे आपण हे पाहायला पाहिजे. म्हणजे जीवनातल्या सर्वच क्षेत्रामध्ये आम्हाला प्रगती करायची असेल तर शिक्षण पाहिजे, विज्ञान पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे आणि संस्कृती सुद्धा पाहिजे. आणि मुख्यतः मौलाना अबुल कलाम आझादांनी संशोधनाला सुद्धा फार महत्व दिले. रिसर्च आणि रिसर्च वाढवण्यासाठी अनेक पद्धतीने त्यांनी ही दृष्टी कशी आम्ही वाढवू शकतो, आणि जोपर्यंत आम्ही रिसर्च ऍटिट्यूड डेव्हलप करणार नाही तोपर्यंत नवीन ज्ञानाचा आम्हाला ज्ञान निर्मिती करता येणार नाही, हा त्यांनी लागलं होतं. म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जो भाग म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा पाहतो, विद्यापीठ आयोगाची स्थापना आपल्याला बांधता येईल की ज्यामध्ये डॉक्टर राधाकृष्णन ते त्याचे अध्यक्ष होते. विद्यापीठ शिक्षणाबद्दलचा एकूण दृष्टिकोन, त्याच्यामध्ये सुधारणा, विद्यार्थ्यांना शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सवलती आणि शिक्षणाच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये धोरणात्मक जे भाग आहे तो यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून एकूणच दिशादर्शक किमान 100 वर्ष तरी ज्या गोष्टींची गरज आहे अशा गोष्टींची निर्मिती आझादांच्या काळात झालेली आहे. आपण सर्व शिक्षण क्षेत्रातले आहोत. 1952चा मुदलियार आयोग सुद्धा असेल, शिक्षण आयोग, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांना आपण कसं वाव देऊ शकतो, आणि विद्यार्थ्यांच्या क्षमताच महत्वाचं नाही तर रयत शिक्षण संस्थेचं सुद्धा एक स्वावलंबनातून शिक्षण हा हे जे ब्रीद आहे अर्थार्जनाशी एक आपण जोडू शकतो हे पाहिलेले आहे. मी मल्टीपर्पज स्कूलचा उल्लेख केलेला आहे, कृषी शिक्षणाचाही उल्लेख केलेला आहे, आणि याबरोबरच त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांचाही आपण इथे गोषवाटा या स्वरूपात घेतलेला आहे. आज अनेक शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. आपण जर शिक्षण हा विषय आरंभापासूनच श्रमाला प्रतिष्ठा देणारा, शेतीला प्रतिष्ठा देणारा अशा प्रकारचा भाग आपण आजतागायत चालू ठेवला असता तर मला वाटतं आम्ही शेती क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली असते. आझादांचं जे दृष्टिकोन होता तर गांधीजींशी प्रभावित करणारा होता, अंत्योदयाचा होता, अंत्योदय या सर्वोदयांचा होता. अशा ह्याच्यामध्ये देशाचं भवितव्य होतं. त्यांचं भाषिक धोरण सुद्धा फार महत्वाचं होतं. आज आम्ही पाहतोय आज इंग्रजीपेक्षा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संस्कृत विषयाला प्राधान्य देण्याच्या बाबतीमध्ये आपण अलीकडच्या ह्याच्यामध्ये बोलतो आहोत. तर ठीक आहे की इंग्रजांनी बाबू निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धती निर्माण केलेली होती, क्लार्क निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धती निर्माण केली होती. आम्हाला देशाचा सुसंस्कृत नागरिक करण्यासाठी आपण शिक्षणाकडे पाहिलेलो आहोत. शिक्षण, इंग्रजी शिक्षण, आधुनिक शिक्षण या सगळ्या गोष्टींना आझादांनी फार महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये शिक्षणाला जी आर्थिक तरतूद केलेली होती ती वाढवून सुद्धा त्यांनी घेतलेली होती. संसदेसमोर शिक्षणाचं नियोजन आम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याबद्दलची मांडणी केलेली होती. आणि अशा पद्धतीने शिक्षण हे केवळ पैसेवाल्यांचं भांडवल होता कामा नये, त्यांच्या हातातलं बाहुलं होता कामा नये, आणि विनाशकारी ज्या गोष्टी आहेत, वृत्ती आहेत, ज्या आजही आम्हाला समाजामध्ये समाजाची डोकेदुखी म्हणून पुढे येते आहे, गुन्हेगारी मानसिकता आहे, हे सगळं यावरती आळा घालणार अशा प्रकारचं मूल्य शिक्षणाकडे असावं, हा जो मूलभूत दृष्टिकोन होता तो आझादांच्याकडे होता. आणि म्हणून आझादांचा हा जो शैक्षणिक योगदानाचा जो भाग आहे, अनेक ग्रंथालय जे होती त्याचं त्यांनी पुनरुज्जीवन केलेलं आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशनची त्यांनी स्थापना केलेली होती. साहित्य अकॅडमी, UGC या आयोगांचा मी उल्लेख केलेलाच आहे. तर शिक्षण हे माणसाच्या उन्नयनाचं एक साधन व्हायला पाहिजे, समाजाच्या कल्याणाचं साधन व्हायला पाहिजे.
लोकशाही मूल्य दृढ करणारं असलं पाहिजे आणि हा शिक्षणाचा दर्जा घसरणार नाही हे पाहायला पाहिजे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण एक्सटेन्शन असेल, इन्क्लुजन असेल, क्वालिटी असेल, असिमिलेशन असेल, या ज्या सगळ्या गोष्टी नवीन संकल्पना आज आपण पाहतो, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला आझादांच्या काळातील पहिले जे 11 वर्ष आहेत त्यामध्ये हे सर्व आपल्याला दिसतं. आणि केवळ इतकंच नाही तर शिक्षणातून सर्व धर्म सन्मानाची भावना निर्माण होईल या पद्धतीचं त्यांचं शिक्षण होतं. हे सगळं खरं म्हणजे शैक्षणिक विषयक विचारांच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत ज्याचं योगदान इथे मांडणं म्हणजे तक्षशिला असतील, नालंदा असेल, अशा विश्वविख्यात विद्यापीठांच्या साठी सुद्धा भारतामध्ये एक मोठा गुणात्मक दर्जा आपल्याकडे आहे. ते कसा उंचावण्यात येईल या दृष्टीने सुद्धा त्यांनी पाहणारा हा माणूस आहे. साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक भलं मोठं योगदान दिलेलं आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने आपण याची उजळणी केली. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य आणि नलावडे मॅडम, शेख सर या सर्वांनी, कांबळे सरांनी आपल्या समवेत संवाद करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. माझं आता इथलं संपतंय. आपण 2 मिनिट से बात करतो. आपल्या या प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतामध्ये डॉक्टर कलाम यांचे कार्य, त्यांचे विचार याविषयी अत्यंत विस्तृत शब्दामध्ये मांडणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर हा जो विस्मरणात गेलेला योद्धा जो आहे, या योद्ध्याला आम्ही कधीही विस्मरणात जाऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आमचं महाविद्यालय नेहमी घेत आलेलं आहे. पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयातर्फे आपले हार्दिक आभार. यानंतर मी आता कार्यक्रमात पहिल्या कार्यक्रमात आहे. 2 मिनिटात संपेल. विनंती करतो की या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय डॉक्टर नंदवडे मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम ज्यांनी बहुजनांच्या झोपडीमध्ये ही ज्ञानाची गंगा पोहोचवली अशा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील सौवहिनी, आणि ज्यांची आज जयंती आहे, ज्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत, ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री महिउद्दीन अहमद तथा मौलाना अबुल कलाम आझाद यांना विनम्र अभिवादन करते. आजच्या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर तांबोळी सर, आदरणीय प्राचार्य शेख सर, आदरणीय डॉक्टर कोळपे सर, सर्व उपस्थित प्राचार्य, अवघडे सर देखील दिसत आहेत मला त्यामध्ये, मोमीन सर, इतर सर्व प्राचार्य, इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, आझाद कॉलेजमधील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक, आज ज्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून आपलं अमूल्य योगदान दिलं, असे शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय संबंध, त्याचबरोबर सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते असणारे बहुभाषा पंडित, धर्मशास्त्राचे अभ्यासक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, ज्यांनी अवघ्या वयाच्या 35व्या वर्षी सप्टेंबर 1923 मध्ये काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले, असे अभ्यासू व्यक्तिमत्व, कर्मवीर अण्णांच्या प्रमाणेच त्यांचे समकालीन असणारे आणि दूरदृष्टी शिक्षणाबद्दल आणि इतर सर्वच बाबतीत देशाच्या ऐक्यासाठी, मानवतेच्या मूल्यांसाठी दूरगामी दृष्टी असणारे असे आदरणीय आझाद मौलाना अबुल कलाम आझाद यांना देखील आपण पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करूया. खर तर स्वतःच्या अखेरच्या श्वासापर्यंत मौलाना आझाद यांनी देशाची सेवा केली. त्यामुळं
त्यांचं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनीच लिहिण्यासारखंच आहे, लिहिलं गेलेलंच आहे. फक्त जर विस्मरणात गेलेलं असेल तर ते आपलं काम आहे की आपण त्यांच्या विविध प्रकारच्या बहुआयामी अशा योगदानाबद्दल नवीन पिढीला संस्कारित करायला हवं. मौलाना आझादांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास करत असताना बरेच सर्व मुद्दे आदरणीय तांबोळी सरांनी मांडलेले आहेत. त्याचं मी पुनरुक्ती करणार नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं थोडीशी अधिक माहिती म्हणून एका मिनिटामध्येच मी त्यांच्या कुटुंबाविषयी थोडं सांगू इच्छिते. तर काही ठळक बाबी त्यांच्या कुटुंबाबद्दल आपल्या नजरेत भरतात, त्या म्हणजे केवळ भारतच नव्हे तर अखिल इस्लामी जगतात सुद्धा धर्मपंडितांची जी श्रेष्ठ घराणी होती त्यांचे ते वारसदार होते. सत्ता, राजघराणी यांच्याशी निकटचे संबंध असणारे तरी सुसंस्कृत असे हे घराणे. त्यांचे पूर्वज मौलवी जमालुद्दीन सम्राट अकबराच्या दरबारात राजकीय व धार्मिक वर्चस्व असलेले धर्मपंडित होते. मौलाना मुनवरुद्दीन यांना शहाजहानने शिक्षण खात्याचे प्रमुख केले होते. तेच नंतर मक्केला स्थलांतरित झाले. त्यांनी मक्केला पाणी पुरवठा करणाऱ्या नहर जुबेदाची दुरुस्ती केली. आझादांचे वडील मौलाना खैरुद्दीन यांनी भारत, इजिप्त, सिरिया, तुर्कस्तान या राष्ट्रांच्याकडून निधी जमवून मुबलक पाण्याची व्यवस्था मक्केला केलेली होती. आझादांचे घराणे तत्कालीन काळाप्रमाणेच अत्यंत कर्मठ आणि सनातनी धर्मगुरूंचे असले तरी सुद्धा ते विचारांनी अत्यंत प्रगत अशा प्रकारचे होते. आपल्याला सरांनी सांगितलंच की मौलाना आझादांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यामध्ये पर्शियन भाषा, तत्वज्ञान, भूमिती, त्याचबरोबर बीजगणिताचे ज्ञान देखील त्यांनी वडिलांच्याकडून घरीच घेतलेले होते आणि इंग्रजी शिक्षण देखील घेतलेले होते. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचे जे व्यक्तिमत्वाची जडणघडण होती ती जडणघडण अत्यंत सुसंस्कृत, राष्ट्रीय एकात्मता असणारी, त्याचं मूल्य जाणणारी आणि मानवतेच्या दृष्टीने योग्य वाटचाल करणारी होती. दोन वक्तव्य म्हणजे मी जेव्हा 2003च्या दरम्यान फखरुद्दीन बैनूर यांचा एक लेख वाचला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे की आणि दोन वक्तव्य त्या ह्याच्यामध्ये पंडित नेहरूंनी केलेलं होतं की एक अत्यंत उमदा, शूर, सभ्य माणूस की जो त्या काळातील अगदी मोजक्या लोकांच्या प्रमाणे संस्कृतीची उच्च निर्मिती आहे. आणि त्याचबरोबर प्राध्यापक कुरुंदकर यांनी देखील म्हणलं होतं की मौलानांच्या एवढा मोठा कार्यकर्ता व विचारवंत आपल्या पदवीपेक्षा मानव निर्माण करण्यामध्ये अधिक रुची असणारा का जो माणूस आहे, तर यांच्याकडं आपण अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारा एक योद्धा म्हणून पाहायला हवं. तर अशा या सर्व बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे मौलाना आझाद यांच्या बाबतीत देखील अशा या महापुरुषाचं नाव तितक्याच तत्वनिष्ठ असणाऱ्या अण्णांनी आमच्या महाविद्यालयाला देऊन सार्थकता साधलेली आहे. त्याबद्दल महाविद्यालयातील आम्ही शिक्षण संस्था, महाविद्यालयातील सर्व आजी माजी विद्यार्थी, सेवक, आम्ही सर्वजण, आम्हाला सर्वांना याचा सार्थ अभिमान आहे. मौलाना आझादांचे शिक्षण विषयक जे विचार आहेत त्यांनी केलेलं कार्य आपण सांगितलं, परंतु हे शिक्षण विषयक विचार आहेत हे आमच्या भावी शिक्षकामध्ये आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढी ग्वाही देते. आणि आदरणीय तांबोळी सरांना दुसरा कार्यक्रम असल्यामुळं मी अध्यक्षीय मनोगत आवर्त घेते. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना माझे त्यांचे आभार आणि मौलाना आझाद तथा अण्णांना विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद मॅडम. आपण सुद्धा डॉक्टर मौलाना आझाद यांच्या जीवनपटावरती तशाच त्यांच्या ज्या अनेक बाबी आहेत की ज्या माहीत नव्हत्या त्याच्यावरती प्रकाश टाकला, माहीत करून दिल्या, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं महाविद्यालयातर्फे हार्दिक आभार. यानंतर या चर्चासत्राचे आभार व्यक्त करत आहेत डॉक्टर अजय कुमार पाटील.
नमस्कार. आजच्या डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन व राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वेबिनारसाठी माननीय डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर यांनी त्यांच्या अतिशय अशा व्यस्त कामकाजातून आपल्याला वेळ दिला व डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शिक्षणातील योगदान याविषयी आपल्या सर्वांना उद्बोधित केले, त्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचे मी आभार मानतो. आजच्या या राष्ट्रीय वेबिनारच्या अध्यक्षा व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉक्टर सौ वंदना नळवडे मॅडम यांनीही आपल्याला संबोधित केले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. या वेबिनारमध्ये सहभागी झालेले माजी प्राचार्य माननीय डॉक्टर M.A. शेख सर, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर B.A. कोळपे सर, प्राध्यापक डॉक्टर जमीर मोमीन सर व इतर सर्व मान्यवर प्राध्यापक सर्वांचे आभार. राष्ट्रीय वेबिनारसाठी टेक्निकल सहाय्य करणारे कुणाल मोरे यांचेही आभार. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या राष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच या राष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी असणारे 2018-20, 2019-21च्या बॅचचे तसेच मुक्त विद्यापीठाच्या विविध कोर्सेसचे विद्यार्थी या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करतो. धन्यवाद सर.
लिहायचं का मॅडम? हॅलो.